नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी 1 डिसेंबर 2024ला राज्यसेवेची परीक्षा झाली होती, तर त्या परीक्षेमध्ये जे सायन्सचे 20 क्वेश्चन्स विचारले होते बघा, टोटल 20 क्वेश्चन्स होते। तर त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजे क्वेश्चन असेल, डायरेक्टली प्रश्नपत्रिकेमधून आपण तो प्रश्न घेतलेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे। आता या 20 प्रश्नांच्या बाबतीमध्ये म्हणजे आपण जर डिस्कशन करायचं म्हटलं तर या जे के सागर पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं जे पुस्तक आहे ना, याच्यामधील 15 प्रश्न डायरेक्टली आले होते। त्यामुळे हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे। जे तुम्ही लुसेंट इंग्लिशमध्ये जे लुसेंट रेफर केले जात आहे बघा, कुठल्याही प्रकारच्या आपल्या जे इंडिया लेवलचे जे एक्झाम्स राहतात ना त्याच्यामध्ये, तर त्या लुसेंट जनरल सायन्सेस काय केलं तर मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे, अनुवादन केलेलं आहे। तर त्याचं एक बेस्ट व्हर्जन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। मागच्या 14 वर्षापासून लुसेंट चांगल्या पद्धतीने फेमस आहे। कशासाठी तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऑल इंडिया सर्व्हिसेसमधल्या एक्झाम्स घेतल्या जातात त्याच्यामध्ये। आता MPSCच्या ज्या परीक्षा राहतात ना त्याच्यामधील जे क्वेश्चन्स आहेत ना डायरेक्टली त्या पुस्तकामधून येतात आणि के सागर पब्लिकेशनचं जे हे आत्ता सामान्य विज्ञान जे मराठीमध्ये केलेलं आहे अनुवादन, तर वन ऑफ द बेस्ट पुस्तक आहे। तुम्हाला त्याचा रेफरन्स मी देतच जाईल की अप टू द पेज वाईज तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत बघा। सो या 20 प्रश्नांपैकी 15 प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत आणि वन बाय वन आपण क्वेश्चन प्रॉपरली बघायचं आहे। चला तर आपण चालू करूया। आता मी म्हटलं जसं की ए नंबरची सिरीज आहे, म्हणजे जे काही ABCD जे आहेत ना त्याच्यामधली ए नंबरची सिरीज आहे, त्याच्यामधला 51 नंबरचा क्वेश्चन्स हा सायन्सला सुरुवात होते। 51 पासून ते 70 पर्यंतचे क्वेश्चन्स हे सायन्सचे होते बघा 2024च्या राज्यसेवेच्या परीक्षेचे। आता 51 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते। आता याला थोडं इंग्लिशमध्ये तुम्ही बघितलं, अ पार्टिकल थ्रो अप हॅज अ 0 व्हेलॉसिटी बट हाऊ मच विल बी अ ॲक्सलरेशन। त्वरणला इंग्लिशमध्ये ॲक्सलरेशन म्हटलं जातं बघा। आता याचे पर्याय देण्यात आलेले आहे, 0 असेल, अनंत असेल, गुरुत्वाकर्षणा एवढे त्वरण असेल किंवा 1 असेल। इंग्लिशमध्ये बघितलं तर 0 असेल, इन्फिनिटी असेल, इक्वल टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि 1 असेल। आता सिंपल आहे, एखादी वस्तू तुम्ही वर फेकली, वर फेकल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी काय होते तर 0 होते। 0 झाल्यानंतर ती काय होणार तर खाली येणार आहे। खाली येत असताना जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जे त्याला काय करत असतं तर ओढत असतं। या गुरुत्वाकर्षण बलालाच काय म्हणले की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहेत ना, हा पर्याय क्रमांक 3 जे आहे ना इथं देण्यात आले, इक्वल टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे बघा। या बुकमध्ये गेला तर बुकच्या पेज नंबर 301 मध्ये काय करण्यात आलं त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे बघा। काय म्हटलं आहे बघा, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणत्याही दोन वस्तूंच्या दरम्यान आकर्षण बल अस्तित्वात असते। ओके, परंतु त्या दोन वस्तूपैकी एक जर पृथ्वी असेल तर त्या गुरुत्वाकर्षण बलाला काय म्हणतात गुरुत्व किंवा त्याला आपण ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं। आणि वरून खाली येत आहे त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती लागत असतो आणि त्यामध्ये खाली वस्तू पडत असते, गुरुत्व बलामुळे खाली पडत असते बघा। ठीक आहे, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण बघितलं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण म्हणतो। त्याच्यामध्ये जर जी बघितलं तर 9.8 काय राहतं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर काय राहतं त्याची व्हॅल्यू आहे बघा। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही असं म्हणण्यात आलेलं आहे। याचा अर्थ खालीलपैकी जर जिथं उपयोग होत असेल तर होतोय, नाही इथं नाही म्हणू शकतो। आता पर्यायामध्ये एसिप्टर पंप असेल, व्हेंचुरी पंप असेल, प्रवाहाची गती असेल, वरीलपैकी कोणतेही नाही। आता बर्नौलीज इक्वेशन जे आहे ना हे फ्लोसाठी यूज केलं जातं। म्हणजेच जसा हा फ्लो होत आहे किंवा एक पाण्याचा फ्लो होत आहे, तिथं आपण काय केलं तर इथं असं काहीतरी तुम्ही ब्लॉक लावला असेल, तिथून पाण्याचा प्रवाह खाली कमी होतो आणि तिथून पुढे जात आहे। तर हा फ्लो मेजर करायचा असेल तर त्या ठिकाणी बर्नौलीज प्रिन्सिपल किंवा इक्वेशनचा यूज केला जातो। आता ज्या ठिकाणी पंप येत आहे त्या ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो का तर केला जाऊ शकतो। ज्या ठिकाणी प्रवाह येत आहे तर त्या ठिकाणी पण याचा वापर केला जाऊ शकतो। मग ॲस्पिरेटर पंपमध्ये यूज केला जातोय का तर डेफिनेटली केला जात आहे। व्हेंचुरी पंप्समध्ये केला जातोय का तर डेफिनेटली केला जात आहे। आणि स्पीड इफ्लेक्समध्ये केला जात आहे का, इथे पण केला जात आहे। याचा अर्थ काय आहे तर तिन्ही ठिकाणी केला जात आहे। म्हणजे समीकरणाचा उपयोग कुठं होत नाही तर नन ऑफ अबव, कारण तिन्हीकडे पण त्याचा उपयोग केला जात आहे बघा। ओके, म्हणजे पर्याय कुठला आहे तर चौथा पर्यायाचा चुकीचा आहे। याच्या संदर्भातला रेफरन्स बघितला तर या पुस्तकामधील पेज नंबर 316 मध्ये याचा रेफरन्स देण्यात आलेला आहे। आता जसं प्रवाहमापी म्हणजे व्हेंचर मीटर आहे, याच्यामध्ये पण यूज केला जातो रेट ऑफ फ्लो मेजर करण्यासाठी। नंतर पिटोट ट्यूब असेल, त्याच्यानंतर डायनॅमिक्स लिफ्ट्स वगैरे असेल,
हायड्रोफॉइल्स असतील, स्पिनिंग बॉल्स असतील, डिफरंट ज्या प्रवाह मोजण्यासाठीच्या गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये बर्नौलीज समीकरणाचा यूज केला जातो आणि फ्लुइड संदर्भातला असेल तर डेफिनेटली याचा वापर केला जातो बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी किंवा खोलीतील तापमानावर 300 के वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रावनासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते. थोडं इंग्लिशमध्ये आपण बघू. At a room temperature 300 K, what is the significant contribution wavelength for the thermal radiation emitted by the body? एखाद्या बॉडीमधून जे थर्मल रेडिएशन इमिट होत आहेत ना त्याची वेवलेंथ काय आहे तिथं मेजर करायची आहे बघा. आता जर वेवलेंथ मेजर करायचं असेल तर वेवलेंथचं स्टँडर्ड चिन्ह जे आहे ते लॅम्बडा राहतं बघा. ओके, आता या ठिकाणी जर तुम्ही लॅम्बडा बघितलं इथे त्याचं एक्सप्लेनेशन मी घेतलेलं आहे. लॅम्बडा मॅक्स बी डिवाइड बाय टी. आता हे काय तर एक वेन्स डिस्प्लेसमेंट लॉज इथं मेन्शन केलेला आहे. आता बी कशाला म्हटलं जातं बघा, हे काय तर एक कॉन्स्टंट म्हणून घेतला जातो या ठिकाणी. ज्या वेळेला वेवलेंथ असते वेवलेंथ इज युनिव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर राहते. ओके, आता इथं युनिव्हर्सली असेल तर युनिव्हर्सली या ठिकाणी दिसते. बी हा काय तर कॉन्स्टंट आहे. आता बीची व्हॅल्यू किती आहे तर 2.897 ही बीची व्हॅल्यू आहे. टेम्परेचर किती दिलेलं तर 300 K हे तेवढं त्याचं टेम्परेचर या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. ओके, 2.897 इंटू 10⁻³ आहे. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर काय येते तर 9657 नॅनोमीटर याचं उत्तर येत आहे. जर हे जर त्याचं उत्तर येत असेल तर या ठिकाणी जवळचा पर्याय कुठला दिसतोय तर 9550 नॅनोमीटर, म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे ना हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचं आहे असं मेन्शन केलं. तर चुकीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता चुकीचं वाक्य आपल्याला इथं दाखवत असताना पर्याय पण मेन्शन केलेले आहेत. एक, अणुकेंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉननी बनलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जो ॲटम राहतो ॲटमच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्याचा अर्थ हे वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे, चुकीचं होते का हे नाही होत आहे. म्हणजे पर्याय एक जर इथे दिला असेल तर हा चुकीचा आहे, हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजेच बरोबर उत्तर आहे आणि आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. इथं बरोबर आहे तर चुकीचं म्हणू शकतो का नाही, म्हणजे दोन पर्याय गेले. प्रोटॉनवर धनभार असतो, हा बरोबर आहे का, हा पण मुद्दा बरोबर आहे. सेकंड पॉईंट पण काही ठिकाणी बरोबर येत आहे बघा, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा येत आहे. झालं, तुम्ही उत्तराच्या जवळ गेला डायरेक्टली याचं उत्तर जे आहे ना हे 4 येत आहे. म्हणजेच न्यूट्रॉन हा धनभार असतो, नाही न्यूट्रॉन हा प्रभाररहित असतो, न्यूट्रल असतो. जर आपण ॲटम बघितला तर ॲटमच्या सराउंडिंगला जे राहतात त्याला काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन कसे असतात तर निगेटिव्ह असतात बघा. आतमध्ये काय असतो तर प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो, हा प्रोटॉन आहे. ओके, आणि जो न्यूट्रॉन असतो तो काय असतो तर उदासीन असतो. इथं धनभार आहे का नाही आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. योग्य उत्तर जे आहे ते 4 आहे. आता त्याच्या संदर्भात पुस्तकामध्ये माहिती आहे का तर डेफिनेटली 149 नंबरच्या पेजवरती याची इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे बघा. काय म्हटलेलं आहे बघा, इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असतो डेफिनेटली. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान जे आहे ना 9.1 इंटू 10⁻³ राहतं किलोग्रॅमचं. ओके, तर प्रोटॉनच्या बाबतीमध्ये प्रोटॉनचा शोध, आता हे पण विचारलं जातं इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे, जे थॉम्सन यांनी लावलेला आहे 1897 रोजी. प्रोटॉनचा शोध 1919 रोजी अर्नेस्ट रदरफोर्ड यांच्या माध्यमातून प्रोटॉनचा शोध लावलेला आहे. आणि याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे प्रोटॉनचे वस्तुमान 1.67 इंटू 10⁻27 किलोग्रॅम राहतं बघा. आणि प्रोटॉन हा धनप्रभारित राहतो. ओके, आणि न्यूट्रॉन 1932 रोजी जेम्स चॅडविक यांच्या माध्यमातून शोध लावलेला आहे. हा उदासीन आणि अस्थिर असतो. ओके, म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी आपल्याला या गोष्टी क्लिअर होत आहेत आणि या पुस्तकामध्ये त्याचा रेफरन्स आपल्याला दिसत आहे बघा. नेक्स्ट मुद्दा काय बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा असं म्हणण्यात आलेलं आहे. विधानं काय देण्यात आलं की आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. डेफिनेटली माध्यमाची गरज आहे का आवाजाच्या प्रसारासाठी, गरज असते बघा. म्हणजे पहिला पर्याय काय तर सत्य आहे, इथं मी सत्य लिहितो. पहिलं विधान सत्य. दुसरं काय तर आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्झ हे एकक आहे. म्हणजेच आवाज मोजण्यासाठी कुठलं युनिट्स वापरलं जातं तर हर्ट्झ हे युनिट काय आहे तर येतं यूज केलं जातं. दुसराही पर्याय बरोबर आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल एकक वापरलं जातं. डेफिनेटली हा तिसरा पण पर्याय बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पहिलं हे त्याचं योग्य उत्तर येत आहे.
याच्या संदर्भात पण माहिती आपल्याला या ठिकाणी पेज नंबर 323, 322 आणि 325 या ठिकाणी मेजर सांगण्यात आलेलं आहे बघा. ओके. ध्वनीच्या बाबतीमध्ये SI एकक काय तर हर्ट्स आहे, तिथं मेन्शन केलं होतं. बरोबर, हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तीव्रता जे आहे, तीव्रतेचे निक्षेपण जे आहे ते वॅट मीटर स्क्वेअरच्या माध्यमातून मेजर केलं जातं. आणि इथं सामान्यपणे बेलचा म्हणजे 1/10चा भाग जो असतो त्याला डेसिबल असं म्हटलं जातं. बेल असं म्हणण्यात आलं, डेसिबलनं मेजर केलं जातं. हे पण म्हणजे मुद्दा जो आहे तो बरोबर आहे. आणि ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी भौतिक माध्यम म्हणजे मटेरियलिस्टिक मीडियम म्हणजे थोडक्यात माध्यमाची गरज राहते काय, डेफिनेटली राहते. ते पण या ठिकाणी काय करता आहे तर या पुस्तकाच्या माध्यमातून त्याची माहिती आपल्याला कळत आहे बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात? आता पर्याय आहेत अतिनील तरंग लांबी, गॅमा तरंग लांबी, एक्स-रे किरण तरंग लांबी असेल आणि अवरक्त तरंग लांबी. सिंपल भाषेमध्ये सांगायचं काय आहे की क्रिस्टल, एखादा क्रिस्टल असेल त्याचं स्ट्रक्चर मेजर करायचं असेल, त्याचं स्ट्रक्चर आतलं जर अभ्यासायचं असेल तर इथं कुठल्या वेवलेंथचा यूज केला जातो? याचं योग्य उत्तर जे आहे ना, एक्स-रेचा वापर केला जातो बघा. आपली हाडं वगैरे मोडली असतील तर त्याचं क्लिअर स्ट्रक्चर्स बघायचं असेल तर एक्स-रेचाच यूज केला जातो बघा. म्हणजे या प्रश्नाचं जर योग्य उत्तर जे असेल एक्स-रे आहे. एक्स-रेच्या बाबतीमध्ये काय सांगले की एक्स-रे किरणाचा उपयोग जो आहे कशासाठी केला जातो? हाडं मोडल्याचं निदान असेल, फुफ्फुस असेल, मूत्रपिंड या रोगाचे निदान करण्यासाठी यूज केला जातो. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये एखादी वस्तू दडली असेल ना तर ती शोधून काढण्यासाठी पण एक्स-रेचा वापर केला जातो. त्यानंतर त्वचा रोग नाहीसे करण्यासाठी, घातक गाठी नष्ट करण्यासाठी पण या किरणाचा काय केला जातो तर यूज केला जातो. जोडकामामधील किंवा यंत्रामधील दोष जे आहेत ना, म्हणजे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, डिफेक्ट्स आयडेंटिफाय करण्यासाठी एक्स-रेचा वापर केला जातो बघा. सोने चांदी तस्करी शोधण्यासाठी पण या एक्स-रेचा यूज केला जातो. आणि स्फटिकामधील अणुसंरचनेचा अभ्यास करायचा आहे तर याच्यासाठी पण एक्स-रेचा वापर केला जातो. म्हणजे हे काय तर एक्स-रेचे या ठिकाणी उपयोग देण्यात आलेले आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो? आता हे अतिशय फॅक्च्युअल मुद्दा आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेल का डेफिनेटली, कारण त्याच्यामध्ये काही चार्ट्स देण्यात आले, तर त्या चार्ट्समध्ये त्याचं उत्तर आहे. आता पर्यायामध्ये काय आहे की युरोमायसिन ट्रिटिकाया, नंतर अल्टरनॅरिया ट्रिटिसिना, नंतर ॲस्ट्रिलॅगो नुडा आणि हेल्मिस्थोस्पोरियम सटायुम. आता नावं थोडी विचित्रच आहे बघा, हे तुम्हाला पाठच करावं लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल. तर याचं योग्य उत्तर आहे अल्टरमारिया किंवा अल्टरनॅरिया ट्रिटिसिना, हे त्याचं योग्य उत्तर आहे. जर या पुस्तकामध्ये गेला तर या पुस्तकामध्ये त्याचा एक संकीर्ण मांडण्यात आलेला आहे की अल्टरनॅरिया ट्रिटिसिना हा काय तर कवक आहे, फंगस आहे आणि लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग होतो. आता लूज स्टम ऑफ व्हीट अँड बार्ली या युस्टुलॅगो न्यूडाच्या माध्यमातून होतो. आणि गव्हाच्या इतर तृणधान्याच्या मुळावर परिणाम करणारा कुठला आहे तर सटास वाहम जो आहे ना त्याच्यावरती परिणाम करत असतो बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीतील उभयचर असे म्हटलं जाते? ॲम्फिबियन म्हटलं जातं. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आता याचं योग्य उत्तर जे आहे ना ब्रायोफायटा. म्हणजेच ब्रायोफायटा या कॅटेगरीमधले ज्या वनस्पती राहतात ना, ह्या पाण्यामध्ये पण वनस्पती किंवा प्राणी हे पाण्यामध्ये असू शकतात, जमिनीवरती आढळतात बघा. एकूण 875 प्रजाती सहअस्तित्वात इथं दिसत आहेत बघा. पेज नंबर 34 वरती याच्या संदर्भातली माहिती इथं देण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, DNA संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानापैकी 2 विधाने संयुक्त आहेत आणि संयुक्त विधाने निवडा असं म्हणण्यात आले. 2 योग्य आहेत, कुठले कुठले ते योग्य शोधायचे आहेत. आता DNAची संरचना 2 लांब न्यूक्लिओटाइड्सच्या साखळींनी बनली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत. बरोबर आहे. तुम्ही जर DNA बघितला तर DNA तुम्हाला असा काहीतरी याचं स्ट्रक्चर असं काहीतरी तुम्हाला असं काहीतरी दिसू शकतं बघा. ओके. तर एका अक्षाभोवती त्या फिरलेले आहेत म्हणजे ए बरोबर आहे. त्यानंतर DNAची संरचना 2 लांब न्यूक्लिओटाइडच्या लांब साखळीने बनलेली असून ते एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत. आता याच्यामध्ये 2 शब्दांच्या मधला थोडा फरक देण्यात आहे की इथं कॉल्ड फॉर्मॅटमध्ये आहे, तर कॉल्ड फॉर्मॅटमध्ये अशी नाही आहे का, नाही आहे, म्हणजे हा चुकीचा आहे बघा. या 2 साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की ॲडेनिन नेहमी थायमिन सोबत आणि सायटोसिन
ग्वानिन सोबत जोडलेला आहे. हा पण पर्याय बरोबर आहे बघा. ओके, म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे ना या ठिकाणी 3 येत आहे. आता याचा रेफरन्स या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर या पुस्तकामधील 20 नंबरच्या पेजवरती देण्यात आलेला आहे. आता बहुन्यूक्लिऑइड शृंखला इथं मेन्शन करण्यात आलेला आहे. न्यूक्लिऑइड्स आणि फॉस्फेट. आता न्यूक्लिऑइड्स म्हणजे शर्करा आणि दुसऱ्या साईडला आम्ल म्हणजे बेस राहतं बघा. आम्ल शर्करा आणि आम्लारे आहे बघा. आता शर्करामध्ये बघितलं तर प्युरिन असेल आणि पॅरामिडिन आहे याच्यामध्ये पाहायला भेटते. एक रेफरन्स या ठिकाणी न्यूक्लिऑइडच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसत आहे बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. स्लेडन श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अचूक याचा अर्थ काय तर बरोबर आहेत. इथं आपल्याला काय करायचं तर सांगायचं आहे कुठली विधानं बरोबर आहेत. सर्व सजीव एक किंवा अनेक पेशीपासून बनलेले आहेत. डेफिनेटली जो अमिबा आहे तो एक पेशी आहे, पण आपण सगळे जो आहोत ना हे अनेक पेशीपासून बनलेले आहेत, म्हणजे हे बरोबर उदाहरण येत आहे बघा. ओके, दुसरं, नवीन पेशी पूर्ण अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. एका पेशीपासून दुसरी पेशी तयार होत असते, म्हणजे सेल्स डिव्हिजन पद्धतीने होत असते. याचा अर्थ बी पण पर्याय काय तर बरोबर आहे, म्हणजे ए बरोबर आहे, बी बरोबर आहे. पेशींच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता दिसते. डेफिनेटली हा पण मुद्दा बरोबर आहे, म्हणजे केमिकल कंपोजिशन आणि मेटाबॉलिक जे फंक्शनिंग्स राहतात ना सेल्समधले बऱ्यापैकी त्याची बेसिक सिमिलरिटीज पाहायला भेटते बघा. आणि चौथा जो डी विधान जे आहे ना, एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशी संरचनेची परस्पर संवाद असतो बघा, म्हणजे कनेक्शन असतं. डेफिनेटली त्याचं सेल्युलर स्ट्रक्चर कनेक्शन पाहायला भेटतं. याचा अर्थ चारही पर्याय काय तर बरोबर आहेत. योग्य उत्तर काय तर याचं 4 नंबरचं येत आहे. इथं त्या ठिकाणी संदर्भातली काही माहिती पेज नंबर 18 देण्यात आलेली आहे बघा. पेशी सिद्धांत जो आहे ना याच्यामध्ये मांडण्यात शॅल्डिन आणि श्वान यांच्या माध्यमातून एकत्रित येऊन सेल थेरी मांडण्यात आलेली आहे. आणि सेलच्या बाबतीमध्ये इथं माहिती जी आपण बघितली ना तीच या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत? म्हणजे एका वर्गामध्ये कुठले प्राणी आपल्याला दिसत आहेत बघा. ओके, आता प्राण्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या म्हणजे 54 नंबरचं मत्स्यवर्ग प्राण्यांच्या संदर्भातले इथं मुद्दे मेन्शन करण्यात आलेले आहेत. आता मत्स्यवर्ग प्राणी, मत्स्य म्हणजे साधारणतः आपण बघितलं तर पाण्याच्या संदर्भात येत आहेत, आणि पाण्याच्या संदर्भात येत असेल तर पाण्यामध्ये राहणारे प्राणी. आता 4 पर्यायामध्ये तुम्ही बघितलं की टोपेरोडोन म्हणजे पहिला पर्याय टोपेरोडोन, प्रिस्टस, नंतर हिपोकॅम्पस आणि इचिस्थोसियम. आता याचं योग्य उत्तर जे आहेत ना ते कुठलं आहे तर टोपेरोडो, प्रिस्टिस, हिपोकॅम्पस आणि ॲनाबस. म्हणजेच जो आपण 4 नंबरचा पर्याय तुम्ही बघत आहे ना हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे बघा. आणि इथं त्या इथं कुठे गेलं, इथं त्या संदर्भातली काही माहिती देण्यात आलेली. समुद्री घोडा असेल, लॅबो असेल, नंतर कॅटफिश असेल, इलेक्ट्रिक रे असेल, त्याला टॉपेरोडो असं म्हटलं जातं. कटला, बेटकी, ॲनाबस हे काय तर मत्स्यवर्गीय कॅटेगरीमधले येतात बघा. पेज नंबर 54 मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हिरोईन नावाचे अम्ल पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लॅटेक्स यूज केला जातो? तर खसखसीचा. साधं सिंपल याचं काय तर उत्तर आहे खसखसीचे झाड असते ना तर याचा यूज या ठिकाणी केला जातो. कोकाचं झाड नाही आहे, हेमचे झाड नाही किंवा बाजरा यूज केला जात नाही बघा. याच्या रेफरन्समध्ये इथे बघितलं हिरोईन अफूची बी पासून म्हणजेच खसखसपासून बनवलेला अत्यंत मादक द्रव्य आहे. शुद्ध रूपात ते पांढरे असते. हे हिरोईन शरीरात गेल्यानंतर काही क्षणातच आपल्या मेंदूला काय होतं तर वन टाईप ऑफ द तिथे हिरोईनचे मॉर्फिनवरती रूपांतर होतं, त्याचा परिणाम आपल्या ब्रेनवरती एका डिफरंट नशेमध्ये जाण्यासाठी केला जातो बघा. 63 नंबरचा क्वेश्चन काय की हात आणि पाय यांच्यातील हाडे आणि सांधे यासाठी किंवा यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी जोड्या ओळखा. आता खांद्याचा जो असतो, खांद्याचं जे कनेक्शन आहे तो हिप सांध्या संदर्भात आहे, त्याला हिप जॉईंट आपण म्हटलं जातो. ह्युमरस जो आहे, ह्युमरसचं जे कनेक्शन आपल्याला दिसत आहे फिमरच्या बाबतीमध्ये आहे. आपला कोपर जो आहे, कोपराचं कशा संदर्भात येत आहे तर गुडघ्याशी कनेक्शन येत आहे बघा. ओके, आणि रेडिओ अलान जो आहे याचा कनेक्शन जे आहे ना टिबिओ फिबुलो याच्या संदर्भात येत आहे. म्हणजे ए पर्याय त्याचं काय तर 63 नंबरचं उत्तर जे आहे ना ते काय येतं तर ए पर्याय त्याचं योग्य उत्तर येत आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया.
आता याचा रेफरन्स आहे का तर बुकमध्ये याचा रेफरन्स देण्यात आलेला आहे. उखळीचे सांधे याला बॉल अँड सॉकेट जॉईंट्स म्हटलं जातं आणि बिजागरीचे सांधे जे आहेत ना याला हिंज जॉईंट्स असं मेन्शन केलं जातं बघा. आता हिंज जॉईंट्स कुठं होतं, गुडघे, घोटा, कोपर, बोट याच्यामध्ये असतो. आणि उखळीचे सांधे जे राहतात ना ते कुठे कुठे आपल्याला पाहायला भेटतात, तर आपली मांडीचे हाड त्याच्याबरोबर खांदा वगैरे या ठिकाणी उखळीचे सांधे बॉल अँड सॉकेट दिसतं बघा. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. नाही, इथं 206 हाडे असतात बघा. पहिला पर्याय चूक आहे, म्हणजेच ए चूक असेल तर हे एक जात आहे, हे जात आहे बघा. मणके आणि चेहऱ्याची हाडे हे अनियमित हाडांचे उदाहरणं आहेत. डेफिनेटली आपल्या मणक्याची हाडं असतील, चेहऱ्याची हाडं जे आहेत ना त्याच्यामध्ये थोडा चेंज जो आहे ना जसं इनरेग्युलरिटीज फॉर्म होत असते बघा. त्यामुळे बी पर्यायाचं योग्य उत्तर आहे बघा. पुस्तकामध्ये पेज नंबर 79 आणि 80 मध्ये याचं काय करण्यात आलं तर एक स्केलेटन्स जे आपले स्केलेटन सिस्टीम जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे मेन्शन करण्यात आलेले आहेत बघा. ठीक आहे. नेक्स्ट इथं बघा 206 आपल्या शरीरामध्ये काय राहतात तर हाडे राहतात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा 65 नंबरचा, रासायनिक अभिक्रियेचा दर हा म्हणजे जी आपण केमिकल रिएक्शन म्हणतो ना, केमिकल रिएक्शनचा दर कसा राहतो बघा, अभिक्रियाकारकाच्या सहनतेच्या प्रमाणात वाढतो. डेफिनेटली ज्या वेळेला प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इन्क्रीज केलं जातं ना तशी त्याच्यामध्ये वाढ होत असते. मग हा पर्याय ए बरोबर आहे. ज्यावरती ए बरोबर आहे त्यावरती हा चूक आहे, हा चूक आहे, हा चूक आहे, म्हणजेच हे उत्तर त्याचं येत आहे. सी, तापमान वाढले की वेग वाढतो का? डेफिनेटली तापमान वाढले की वेग वाढतो, म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे ना हे 3 नंबरचं येत आहे. त्याच्या संदर्भातच इथं मेन्शन करण्यात आलं की अभिक्रियेच्या वेगाला प्रभावित करणारे घटक कुठले कुठले आहेत. तापमान जर वाढलं, सामान्यपणे तापमान अतिउच्च असेल तर अभिक्रियेचा वेग जास्त असतो. डेफिनेटली इथे याचं उत्तर काय करतात आपल्याला प्रॉपरली शो करत आहे बघा. नेक्स्ट, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लांचे उदासीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? आता ज्यावेळी आपण रासायनिक खते वगैरे यूज केले जातात, तर रासायनिक खते यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये अभिक्रियेचा वेग वाढतो. अभिक्रियेचा वेग वाढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की काहीतरी चेंजेस जे आहेत ना आपल्याला याच्यामध्ये दिसत असतात बघा. म्हणजे आम्लाचे उदासीकरण करण्यास रसायन वापरतात बघा. कुठले कुठले आहे त्याच्यामध्ये? पोटॅश आहे का, चुन्याची निवळी आहे, मिल्क अँड मॅग्नेशियम आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे ना ते कुठलं येत आहे तर याच्यामध्ये चुन्याची निवळी, म्हणजेच 3 हा पर्याय काय तर याचं योग्य उत्तर 3 हा पर्याय त्याचं योग्य उत्तर शो करत आहे बघा. आणि या ठिकाणी ते काय करण्यात आहे पेज नंबर 165 मध्ये मेन्शन केलेलं आहे बघा. चुनखडी किंवा चुन्याची निवळी सारखे आम्लारी वापरून जमीन उदासीन करतात आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ योग्य होत असते बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय बघा, खालीलपैकी कोणत्या धातूच्या जोड्या त्यांच्या खनिजापासून वेगळे काढण्यासाठी सायनाइड जटिल आयनचे द्रावण यूज केलं जातं? सायनाइड जटिल आयनचं जर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे तुम्हाला जर हे वाचण्यात माहिती असेल तर चांदी असते ना, चांदीला एक वेगळं करण्यासाठी याचा काय केलं जातो तर यूज केला जात असतो बघा. ज्या ती चांदी यूज केली जात, चांदीच्या बाबतीमध्ये याचा यूज केला जात असेल त्यावरती या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कुठला पर्याय योग्य येत आहे. एक म्हणजे चांदी पण येत आहे आणि दुसरं आणखी एक त्याच्यासाठी काय केलं जातं तर या सायनाइडचा यूज केला जात असतो. ते पण कुठला आहे तर या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला दिसत आहे की इथं बघा, इथं हे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे, म्हणजेच सी हा पर्याय काय तर त्याच्यामधील योग्य उत्तर शो करत आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे बघा. नेक्स्ट याचा रेफरन्स इथं दिसतोय का? दिसतोय बघा. इथं संज्ञा चांदी काय तर AG आहे, अणुअंक 47 आहे, अणुक्रमांक 48 आहे याच्यामध्ये. आणि चांदीचं सेपरेशन करण्यासाठी इथं कशाचा वापर केला जातो तर मॅक अथर सायनाइड जे आहे ना याचा यूज केला जातो बघा. नेक्स्ट क्वेश्चन, खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते बघा. आता इथं 2KClO3 इथं हीट दिली थोडी, आणि त्याच्यानंतर 2KCl आणि 3O2. तर हे जे दाखवण्यात आलेलं आहे ना हे कशामध्ये येत आहे का? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे की फोटोकेमिकल्स आहे. आता इथं ज्या वेळेला 2 वेगळे घटक तयार होत असतात, जो पहिल्या घटकाशी त्याचा काही संबंध येत नाहीये, तर ती डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये येते. याचा योग्य पर्याय जो आहे ना सी आहे. म्हणजे पहिलं उत्तर जे आहे ना याचं योग्य या ठिकाणी मेन्शन करत आहे.
म्हणजेच डिकम्पोजिशनच्या माध्यमातून काय होत असते तर ही रिॲक्शन होत असते. अपघटन अभिक्रिया पण आपण काय केलं जातं त्याला म्हटलं जातं. पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे. ओके, तेच या ठिकाणी काय करण्यात आलं तर मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समस्थानकाला जड हायड्रोजन असे म्हणतात? प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम, वरीलपैकी काही नाही आहे. तुम्ही ड्यूटेरियम जर तुम्हाला माहिती असेल तर ड्यूटेरियमचा यूज जो आहे ना हा जड हायड्रोजन म्हणून केला जातो किंवा यालाच हेवी हायड्रोजन असं म्हटलं जातं. बघा डायरेक्टली उल्लेख या पुस्तकामध्ये तुम्हाला पेज नंबर 168 मध्ये दिसते. बघा प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम ही काही हायड्रोजनची समस्थानके 3 समस्थानके आहेत. याच्यामध्ये ड्यूटेरियम जो आहे ना याला जड हायड्रोजन म्हणतात. बघा ओके, याचा अणुअंक किती आहे? 1 आहे. अणुवस्तुमानांक याचा 2 आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, टिंब हे तेल आणि चरबीमध्ये असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. बघा म्हणजे डॉट इज यूज टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेटेड इन ऑइल अँड फॅट्स. तर याच्यामध्ये आयोडीन मूल्य जे आहे ना याचा वापर इथं केला जातो. या प्रश्नाचा संदर्भ जर तुम्ही बघितला तर तेल, ऑइल अँड चरबी, फॅट्स यासारख्या खाद्यतेलामधील अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी आयोडीन मूल्य वापरले जाते. बघा 100 ग्रॅम मेद किंवा चरबीने किती आयोडीन शोषून घेतले यावरून आयोडीनचे मूल्य ठरवले जाते. म्हणजे बरेच रेफरन्स जे आहेत आपल्याला या पुस्तकामधून आपल्याला दिसत आहेत. बघा ठीक आहे. तर अशा प्रकारची काय तर ही प्रॉपर व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना याचा बेनिफिट होईल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.